Let me update you. First of all, boarding done, check-in done, आणि आता जातो आमच्या गेटजवळ. फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली आणि आम्ही चाललो प्रयागराजला. आणि आमचं असं आहे की मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू लखनौ बाय ट्रेन असणार आहे आणि त्यानंतर मग लखनौ टू प्रयागराज बाय कार. सो एकाच डेस्टिनेशनवर पोचता पोचता एअरवेज, रोडवेज, रेल्वेज तिन्ही गोष्ट झाल्यात. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम दिल्ली. आता वाजल्यात 9:50 आणि आम्ही दिल्लीला पोचलो आहे. आता दिल्ली एअरपोर्टवरून जायचं आपल्याला दिल्ली स्टेशनला आणि दिल्ली स्टेशनवरून लखनौ. आजचा पूर्ण दिवस आपला हा नुसतं ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. एअरपोर्टवर बसून करायचं काय, 3:30पर्यंत आपली ट्रेन आहे. मग आम्ही काय केलं, टॅक्सीवाला शोधला आहे, पप्पांनी शोधला. टॅक्सीवाल्याकडून विचारून घेतलं कुठे जवळ कुठे जाऊ शकतो आपण, काय करू शकतो. मग असे 4-5 जागा फिरून घेतो आहे. कुतुब मिनार आहे, लोटस टेम्पल आहे, लोटस टेम्पल नाही तर रेड फोर्ट, असं काहीतरी चालू आहे की ते ऑपोजिट डायरेक्शन्सला आहेत. मग त्या अजून 2-3 जागा आहेत. इकडे बघ किती आहेत. खारूत आहे, खजूर ठेवला मी तिकडे. अरे घेतला. हा बघू शकता, आता आपण आहे कुतुब मिनारला आणि हे सगळं जेवढे पण स्ट्रक्चर आहेत कुतुब मिनारचे हे सगळं रेड अँड बफ सँडस्टोनचे बांधले गेलेत. आणि हा आहे कुतुब मिनार. याची हाईट आहे ऑलमोस्ट 72.5 मीटर्स. 1192च्या दशकात ह्याला बांधायला स्टार्ट केलं होतं आणि 1368च्या दशकात हा पूर्ण कंप्लीट झाला. हा त्या साईडला त्यांचा मस्जिद काय आहे ते, आणि हा आहे कुतुब मिनार. या साईडला बाकी जे स्ट्रक्चर्स आहेत तुटलेले आहेत काही. सगळं हँडक्राफ्टेड एरिया. आणि ही पोलची खासियत आहे की हा पोल आहे हा 4th सेंचुरी मधला गुप्ता डायनेस्टीच्या टायमिंगचा हा पोल आहे. आयन पिल्लर याला बोलतात. हा बघू शकता, हा इकडचा सर्वात जुना, ह्याच्यापेक्षा पण जुना हा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या टायमिंग मधला, गुप्ता डायनेस्टी मधला, 4th सेंचुरी मधला. बाकी सर्व गोष्टी 11th सेंचुरी मध्ये स्टार्ट केले होते. पण ह्या गोष्टीने आपल्याला समजतो की आपला हिंदू कल्चर या आपली कल्चर किती जुना आहे. हे सगळं मॉन्युमेंट्स 11th सेंचुरी मधला तो 4th सेंचुरी मधला, म्हणजे ऑलमोस्ट 700 इयर्स नंतर हा बांधला गेला. तर मग इथे पहिले आपलंच मंदिर या काही ना काहीतरी असू शकतं. त्यानंतर मग जेव्हा त्यांचे रूलर आले त्या टायमिंगला लोकांनी रूल केला, त्या टायमिंगला हे सगळे स्ट्रक्चर बांधले गेले. त्याच्या पहिले इथे काही ना काहीतरी आपलंच असू शकतो. हे नक्की. आता आपण पोहोचलोय, माझ्या मागे बघू शकता, लोटस टेम्पलला.
हा लोटस टेम्पल आहे आणि याची खासियत आहे की हा टेम्पल बोलतात पण ह्याच्या आत कुठला देव नाहीये, कुठल्या धर्मासाठी नाही आहे. आय थिंक की एक भाया कम्युनिटी करून असं होतं, इराणी कम्युनिटी आहे, त्याच्या एका आर्किटेक्टने हा बांधला होता. फिरोज नाव होता, मला एवढा आयडिया नाही आहे, बट हा त्यांनी हा बांधला होता आणि तेव्हापासून इथेच आहे. इथेच म्हणजे इथेच असणार, बघू शकता. चला आता मग आताच जाऊ याच्या आणि बघू काय, कारण का मला माहिती आहे मी आय थिंक मी गेलोय का नाही गेलो. आपण आलो होतो, तुम्ही गेले, आपण आलो होतो इथे, मीच पहिल्यांदा. त्याच्या आत फक्त एक मोठासा हॉल आहे, बाकी याच्यात काहीच नाहीये. आणि मी विसरलोय माझा गॉगल आणि डोळे असे असे होत आहेत. सिक्युरिटी खूप खायला भेटलं असतं. आम्ही ब्रिज केले, खाणं पण खाऊ नाही शकत आहे. पण आहेच सिक्युरिटी, खायला गेलं तर लगेच बघते. गर्दी किती बघितली का? गर्दी तर आहे खूप, आत जाऊन गर्दी लगेच खाली होते. आम्हाला जेवढा मिनिट लागले ना आत घुसायला त्यापेक्षा जास्त, त्याची फास्ट आम्ही बाहेर आलोय. हे बघा ही गर्दी बघा, सगळे गचकन बाहेर येतात. आत काहीच नाही, हॉलच आहे सगळं. चर्चा कसा हॉल असतो हा, असं फक्त एक हॉल. आता आपण आलो इंडिया गेटला, त्याच्याबद्दल काय सांगायचं. इंडियन आर्मीच्या ट्रिब्यूटमध्ये हा बनवला गेला होता इंडिया गेट. आणि याच्याबरोबर त्या साईडला समोरच आपले सर्व भवन दिसत आहेत. आता आहे लखनौ एक्सप्रेस ट्रेनमध्ये आणि जातोय लखनौला, फ्रॉम दिल्ली टू लखनौ. ही आहे आमची ट्रेन, बघू शकतात. आम्ही इथे बसलोय, आमचे तिकीट बोलतात जागी, आम्ही बसलोय बोलतात जागी. टीसी आल्यात, ठीक आहे ना, दाखवू काय नाही. आणि आम्ही बसलेलो 3 वाजता, 3:30ची ट्रेन होती आणि पोहोचू रात्री 10 पर्यंत. पोहोचलोय परत लखनौ सेंट्रल स्टेशनला. आणि या लोकांनी हॉटेल बुक केलंय, गॅलेक्सी म्हणून कुठलं तरी हॉटेल आहे, आणि त्या हॉटेलवाल्याने गाडी पाठवली आहे, ती येते म्हणून आम्ही इथे जस्ट थांबलोय, त्याची वाट बघतोय बघा. थांबलोय आता आणि थंडी वाढायला लागली, हे बघा 13 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. हा लखनौ सेंट्रल स्टेशन, बरोबर टायमावरती ट्रेन पोहोचली. 10चा टायमिंग होता, मध्ये ट्रेन लेट झाली होती, म्हणजे थांबली होती, स्टॉप घेतलेला, पण कव्हर अप केला आणि आलो लवकर. कौन जीतेगा? क्या लगता है दिल्ली के इलेक्शन में कौन जीतेगा? पोल प्रेडिक्शन ये कहता है कि आम आदमी पार्टी निकलेगा, मतलब जीतेगा, नहीं हार जाएगा इस हार बार। जाएगा और बीजेपी आएगी, बट ऐसा नहीं होने वाला। ये देखने के लिए तुम्हें पूरा व्लॉग देखना पड़ेगा। 8 तारीख तक हमारे साथ रहना पड़ेगा। हाँ, तो व्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि इलेक्शन रिझल्ट आमच्या ब्लॉग वरती डिपेंड आहे. हम इलेक्शन के दिन दिल्ली में थे। हा, आणि तुम्हाला कुठला पार्टी जिंकायला पाहिजे तर नका सांगू आम्हाला, की आम्ही जिंकवणार आहेत. चला लाईक करा, शेअर करा. आणि उद्या आपला दुसरा दिवस चालू होणार आहे आणि चाललो आपण प्रयागराजला भौकालवाल्या गाडीमध्ये. युपीच्या हिशोबाने भौकालची गाडी असणार आहे. भौकाल 2 भौकाली गाडी आहे युपी मध्ये. कमेंट करा आणि सांगा कुठली, अगर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, नाही तर जाऊ द्या. आम्ही उद्या भेटून तुम्हाला सांगू, दाखवू डायरेक्ट. चलो बाय, गुड नाईट. जय श्रीराम. जय श्रीराम, जय महाकाल.